नमस्कार मंडळी, कसे आहात? मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तुमचं। आणि आज मी आहे ना तुम्हाला साधं सिंपल असं ऑमलेट दाखवणार आहे। माझ्याकडे घरामध्ये नेहमी दोन प्रकारचे ऑमलेट बनतात। एक पूर्ण सिंपल ज्याच्यामध्ये अगदी किंचित मीठ, अगदी किंचित तिखट आणि एक पूर्ण छान मसाल्याचं त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि बाकीचे जे काय आपण मसाले वापरतो ते। तर मी आहे ना नेहमी पहिल्यापासून आहे ना ऑमलेट जेव्हा करायचं असेल तेव्हा आहे ना ही लाल मिरची पावडर वापरते। ह्या लाल मिरची पावडरने काय होतं, एक वेगळी छान टेस्ट येते। कांदा लसूण मसाला जर तुम्ही वापराल तर कांदा लसूण मसाल्याच्या गाठी होतात। आणि कायम ऑमलेट फेटताना हा काटे चमचा वापरायचा। कधीच असा हा साधा चमचा वापरला ना मग तुम्ही फुलपात्रामध्ये घ्या, वाटीमध्ये घ्या किंवा पेल्यामध्ये अंड फोडून घ्या, कशातही अंड फोडून घ्या, पण नेहमी हा काटेचा चमचा वापरायचा। जेणेकरून काय होतं, त्याच्या गाठी होतात ना, आपण मिरची पावडर टाकली किंवा आणखी काही मसाले घातले तर त्याच्या थोडीशा त्या अंड्याच्या बॅटरमध्ये अशा गाठी होतात, तर त्या गाठी होत नाहीत। तर मी आता तुम्हाला दाखवते की मी कसं करते। चला तर मग आपण आता ऑमलेट बनवूया। आता आहे ना मी इथं पहिल्यांदा एकदम साधं आणि सिंपल ऑमलेट, जसं मी म्हणाले ना खूप कमी तिखट आणि खूप कमी मीठ असणारं ऑमलेट बनवते। तर बघूया आपण। मी इथे ना पहिल्यांदा 2 अंडी फोडून घेते आणि त्याच्यामध्ये मी काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते पुढे। दोन अंडी मी अशी आता वाटीमध्ये फोडून घेतलेली आहेत आणि ही पहिल्यांदा मी छान फेटून घेणार आहे। हे काटे चमच्याने फेटल्यामुळे मी तुम्हाला दाखवते। बघितलं किती छान फेटलं गेलं काटे चमच्यामुळे। खूप छान मिक्स होतं हे काटे चमच्यामुळे, एकदम व्यवस्थित आणि एकदम स्मूथ बनतं। आता याच्यामध्ये एकदम थोडंसं तुम्ही बघू शकता, एकदम थोडंसं तिखट आणि एकदम थोडंसं मीठ। आणि आता हे पुन्हा एकदा मी फेटून घेते। आता याच्यामध्ये ना मी अजून एक इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे, ते म्हणजे दूध। एकदम थोडंसं दूध घातलेलं आहे। दुधामुळे ऑमलेट छान फ्लफी होतं। तुम्हाला मी दाखवते आता आणि ऑमलेट किती छान फ्लफी होतं। आणि दूध घालून अजून 1-2 मिनिटं छान फेटून घ्यायचं हे अंड। आता या अंड्याने ऑमलेट सगळं जे फेटलेलं होतं ना ते पॅनमध्ये टाकून घेतलंय। थोडंसं स्प्रेड करते। तव्याला मी ग्रीस करून घेतलं होतं, गॅस मीडियम। आणि आता पुन्हा एकदा साईडून आहे ना सगळीकडून छान तेल सोडून घेणार आहे, जेणेकरून ऑमलेट पटकन निघतं, चिकटत नाही। सॉरी मंडळी, मगाशी मी तुम्हाला म्हणाले की मी तुम्हाला फ्लफी कसं बनतं ऑमलेट ते दाखवते, पण माझ्याकडून टेक घ्यायला मी विसरले, शूट करायला ते विसरले। पण आता हे पण सेम मी तसंच बनवणार आहे। पण आता याच्यामध्ये ना मी हे अंड फेटून घेतलंय, तर याच्यामध्ये मी हा कांदा ॲड करणार आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा अंड फेटून घ्यायचं आणि मग तुम्हाला, आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, पण कोथिंबीर टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। याच्यामध्ये सेम तसंच थोडीशी लाल तिखट आणि मीठ, चवीनुसार मीठ घालायचं। याच्यामध्ये हे व्यवस्थित ऑमलेट मी ह्याच्यानुसार करणार आहे। आणि ना याच्यामध्ये मी थोडासा, एकदम थोडासा किचन किंग मसाला घालणार आहे। हे थोडं मसाला ऑमलेट बनवायचं आहे मला म्हणून। आणि हे आता आपण पुन्हा एकदा छान असं फेटून घेऊया। याच्यामध्ये सुद्धा मी आता पुन्हा थोडंसं दूध ॲड केलंय आणि छान फेटून घेतलं। म्हणजे पॅन ग्रीस करून घेतलाय मी आणि आता टाकून घेते। हे बघू शकता मंडळी, मी हा ऑमलेट पलटून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हे किती छान असं फुगलेलं आहे, हे असं फ्लफीनेस आलेला आहे याला।
आणि ना दुधामुळं हे खरं तर होतं. अगदीच ऑप्शनल आहे दूध घालायचं की नाही. जर तुम्हाला खरंच आवडत असेल दूध घालून ऑमलेट, त्याने काही जास्त टेस्ट चेंज होत नाही. जर तुम्हाला खरंच आवडत असेल दूध घालून तर तुम्ही दूध घालू शकता. अगदीच नसेल घातलं तरीही चालतं. हे बघा किती छान फ्लफी झालंय. आणि हे याच्यासाठीच मी दूध घातलेलं होतं. आणि चला तर मग आता आपण ऑमलेट एन्जॉय करूया. थँक्यू. आणि माझे जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू. बाय.